मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। आज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आज बीडमधून जरांगेंचं आंदोलन अहमदनगरमध्ये पोहोचलंय। आरक्षण पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केलाय आणि पाथर्डीत जरांगेंनी मराठा समाजाला संबोधित केलं। यावेळी जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला। मुंबईला जाऊन आरक्षण घेणारच, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, सरकार डाव टाकेल, सावध रहा, असा सल्ला जरांगेंनी दिलाय। कालपासूनच मुंबईच्या दिशेने निघालेल्या आरक्षण पदयात्रेत मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले। ठिकठिकाणी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं। जरांगेंचा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातल्या बाराबाभळी इथे असणार आहे। तुम्हाला इतका वेळ दिला 42 वर्षापासून आतापर्यंत आणि हे आंदोलन सुरू झाल्यापासून 7 महिन्याचा वेळ दिला, तरीही तुम्ही जर आम्हाला वेळच पाहिजे म्हणत असाल तर मराठे आता 1 तासही तुम्हाला द्यायला तयार नाहीत। आम्हाला आरक्षणच पाहिजे। आतापर्यंत या राज्यात आणि देशात इतका वेळ सरकारला कोणीच दिला नसेल। आपल्या मराठा समाजाने सरकारला आतापर्यंत 7 महिने वेळ दिला नसता पुन्हा हे डाव टाकतील। आता त्यांना डाव त्यांचा आपण यशस्वी नाही होऊ द्यायचं। आता ही लढाई जिंकायची, ही शेवटची आरपारची लढाई। आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, माझा शब्द आहे तुम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।